इकडनं डिवचं का इकडे येऊ दे. काय का वडा ते काढा एक त्याचे याचा फोटो घ्या तुम्ही ही करू नका संगीत आहे फिल्डिंग लागत नाही दादा बरणी हे ओम ठरल्यावर ऐका येते का तिथे बोललेलं. आत्ताच आपण बुधगाव पासून एक ते 2 किलोमीटर अंतरावर कौलापूर या गावामध्ये आलेला आहे. आपल्याला सचिन माळे यांचा फोन आला होता. फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं पट्ट्यात एक साप निघालाय. साप निघालाय म्हणलं ते सांगितलं बघत थांबा म्हणलं कुठं जातंय काय करते. त्यानंतर आता आम्ही आलेलो आहे. आमची सगळी टीम आहे. 2-3 जण आहे धरणारे. आम्ही बंडू माने आहे, संदीप पाटील आहे, अनिकेत शिंदे आहे आणि अशा जवळजवळ आम्ही 3 ते 4 हजार घोणस आतापर्यंत पकडलेले आहेत. पण हे चालू करायचं म्हणत आता 10 ते 15 वर्ष झाली पण ते काही जमलं नाही. आत्ताच 1-2 दिवस झालं चालू केले आणि आता पहिल्यांदाच बोलत आहे. मेन म्हणजे दादा ही आडगळ आहे ती कमी केली पाहिजे ठेवायची. त्यामुळे काय होतंय लपाई जागा मिळाल्यामुळे आणि ह्या सापाचं कसं हे डायरेक्ट पिल्लांना जन्म देते त्यामुळे जे पैदास जास्त प्रमाणात होते. आणि विषारी जातीमध्ये हा साप मोडतो. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 2 नंबर विषारी साप आहे. हा घोणस जातीचा साप आहे. बरणी आणली काय कसं चावतंय बघा. चावा जोरात घेते. दातही सगळ्या सापापेक्षा हे जे मोठे दात असतात. फक्त आडगळ स्वच्छता ठेवली की येणार नाही. जरा लक्ष देऊन संध्याकाळची वेळ असल्यामुळं तुम्ही लक्ष दिलं ते बी बरं झालं. रानातली वस्ती फाटाफाटी काय नाही ना बरणीला. जायला तर लागते सुट्टी नाही जाऊन काय करायचं. खाली वाढ मी सोडले बाई चावलेलं. खाली जायचो तोंड खाली जाय. टोपण आहे का सगळं. टोपण नाही पॅक. चिकटपट्टी आहे की नाही आपले द्या जरा चिकटपट्टी. संदीप बाबा पूर्ण लावाय ओला पॅक होते.